नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या टॉपिक फार महत्त्वाचा आहे का? कारण की नुकत्याच गव्हर्नमेंटनी इश्यू केलेल्या नोटीसनुसार आपल्याला लक्षात येते की 2026 मध्ये आता जनगणना सुरू होणार आहे आणि सोबतच 2027 पर्यंत त्याचे आकडे आपल्या हातामध्ये येणार आहे. परंतु 2011 ची असलेली आकडेवारी एक्झामसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. मग त्याची एक रिव्हिजन फॅक्ट्स म्हणून का होईना आपण त्याचा अभ्यास करून घेऊ. मग रिव्हिजन फॅक्ट्समध्ये पहिली फॅक्ट्स आहे ती म्हणजे काय की संपूर्ण भारतामध्ये पहिली जनगणना कधी सुरू झाली, तर आपल्याला त्याचं उत्तर सापडतंय 1872 मध्ये. स्वतंत्रानंतर ही 7वी असून अखंडित स्वरूपातली असलेली ही 15वी जनगणना आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची असलेली लोकसंख्या ही नियर टू बी 11.24 कोटी होती, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दशवार्षिक वृद्धी दर हा महाराष्ट्राचा 16% होता, तेच भारताचा बघायला गेला तर 17.7% पर्यंत आपल्याला गेलेला तिथं दिसून येतोय. मग अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला अजून काही गोष्टीचं लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की स्त्री व पुरुषांचं प्रमाण ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेस महाराष्ट्राचं 929 आहे आणि तेच आपल्या भारत देशाचं बघायला गेलं तर 943 आपल्याला सापडतंय. सोबतच महाराष्ट्राच्या बालकांचं म्हणजे 0 ते 6 वयोगटातील बालकांचं असलेल्या संदर्भामध्ये 894 आपल्याला तिथं आकडा सापडतो आणि तोच 918 हा आपल्याकडे भारताचा सापडतोय. साक्षरता दर जर सांगायचं झालं तर 82.2 हा आपल्या महाराष्ट्राचा साक्षरता दर आहे आणि 73% हा आपल्या भारत देशाचा आहे. ही रिव्हिजन फॅक्ट्स लक्षातच ठेवा, एक्झामसाठी फार महत्त्वाची आहे. थँक्यू.